आमचं जेवढं वाईट करायचं तेवढं तुमचं करून झालंय आता. आता आमचं फक्त चांगलंच सुटलंय. त्यामुळे हा ग्राफ फक्त आणि फक्त वर जाईल. कदाचित आत्ता आहे त्यापेक्षा जास्त वर. कसं आहे सर, खऱ्याला हरणं आणि मरणं दोन्ही ठाऊक नसतं. सिक्युरिटी. यस सर. बाहेर काढायला. तुम्हाला माहिती आहे ना, कंपनीच्या बाहेरचा माणूस मला कंपनीत आलेला चालत नाही. बाहेर काढा. काका जातोय मी. अगं तू बस ना. ए बसा ग समीरची आई. मी काय सांगितलं होतं तुम्हाला? अर्पिताला घराबाहेर काढा, तिला त्रास द्या, तिचं जीणं हराम करा सांगितलं होतं ना? किती साधी गोष्ट सांगितली होती. तुम्ही काय करत होता? ती तिथे मस्त जगतीये, तिच्या नवऱ्याला पंचपक्वान्न खायला घालते ती. तुम्ही काय करताय? म्हणजे हेही घर तिचं, तेही घर तिचं. तुम्ही काय करताय? बघताय का फक्त? अगं नाही, म्हणजे आम्ही प्रयत्न केला. मला प्रयत्न नकोयत, रिझल्ट हवाय. आणि माझं लग्न जे झालंच नाही, त्यासाठी काय घेतलं होतंस? साड्या, दागिने जे घेतलं होतंस ना, जा घेऊन ये क्विक. अगं अगं काय अगं? ऐकलं नाहीस? सगळं घेऊन यायचं. आणि समीरच्या आईला जे काही दिलं होतं ना ते पण आण. माझं कशाला? हा? जेव्हा अर्पिताला घराच्या बाहेर काढाल ना, तेव्हा तुम्हा दोघींना सोन्याने मडवेन मी. पण आता मला ते सगळं परत हवंय. तू गेली नाहीस अजून? तुमचं हनीमून पॅकेज. इथून पुढे तुमच्या हनीमूनचंच नाही, तर तुमच्या संसाराचे डेस्टिनेशन हेच असणार आहे. रस्ता. इथून पुढे तुम्ही दोघं
तुमच्या कुटुंबासकट रस्त्यावर याल. नोकरी जाणार हे अपेक्षित होतच मला, पण घरच्यांना विशेषतः आईला या बाबतीत कळलं तर संपलंच सगळं. अर्पिता मॅडमचं जगणं नको करेल ती. तिच्यावर खापर फोडायला आई ती संधी मिळेल तिला. काय करावं? हॅलो, बोला ना. सॉरी, ऑफिसमध्ये आहात का तुम्ही? मी नंतर करू फोन. नाही, बोला ना. काय झालं ऑफिसमध्ये? नाही, काही नाही. घरी आल्यावर बोलतो सविस्तर. ठीक आहे, या घरी लवकर, मी स्वयंपाक करून ठेवलाय. हो. हॅलो, मी येतो घरी, पण मला 1 तास लागेल यायला. तासभर? ठीक आहे, थोडं लवकर या. काही खाल्लं नाहीये तुम्ही सकाळपासून. हां, बाय. बाय. येऊ का? आजी या ना. तू म्हणाली हे तुम्ही घ्या. मला हे यांच्याकडे ठेवायचं नाही. समीरचे, मी तुम्हाला एक टास्क देते. ही जी मुलगी आहे ना अर्पिता, तिचा कॉन्फिडन्स वाढलाय हा. तो तोडून मोडून त्याच्या चिंध्या करायचं काम तुमचं. बघा, जमणार आहे? As I said, I want result. मला रिझल्ट हवाय. इथे कशा काय? म्हणजे काही हवं होतं का? अगं नाही, राहुलं नाही बघ तुझं कौतुक केल्या वाचून. हो ना, आणि चाळीत पण घमघमाट सुटलाय हो. नुसता गोडाचाच नाही, तिखटाचा सुद्धा सुवास दरवळतोय. हो, खरंच अन्नपूर्णा आहेस ग तू. राहुलच नाही बघ आल्याशिवाय. तुझ्या आजचं जेवायला यायला हवं एकदा. अहो, 1 दिवस कशाला? आत्ताच तुम्ही बसा, मी सगळ्यांसाठी लगेच जेवण बनवते. अगं नाही, राहू दे. आता तू तुझ्या नवऱ्याला पोटभर जेवू घाल. आम्ही येऊ पुन्हा केव्हा तरी. चल, येतो आम्ही. निकी, चल जेवायला घे. अगं चल जेवायला घे. अगं भूक लागली असेल ना? नाही, मला भूक नाहीये. निकी,
हे बघ निकी बाळा, खूप लोकांना आयुष्यात खूप गोष्टी गमावतात. तुझं फक्त 1 वर्ष वाया गेलंय. हरकत नाही ना. ते वर्ष वाया जाण्यामागे तुझी काही चूक होती का? नाही ना. या वर्षी तर अशी मेहनत करशील ना की वाया गेलेल्या वर्षाची कसर भरून काढशील. तुला जायचंय ना क्रिकेट खेळायला? चल मस्तपैकी जेवून घे. चल चल चल. नाही बाबा, काही उपयोग नाहीये, काही होणार नाही. मला परत ह्या अकॅडमीमधून खेळायला मिळेल असं नाही वाटत मला. सगळ्या होप सोडल्यात मी. बरोबर बोलते बाबा निक्की. हे जे तुम्ही तिला सांगताय ना, ते सगळी मनाची समजूत आहे, बाकी काही नाही. एखादी गोष्ट आपल्या हातातून निसटून गेली की ती परत नाही मिळत आपल्याला. हे बघ नचिकेत, मला तरी असं वाटतं की मनाने कधीच माघार घ्यायची नाही. मनाने माघार घेतली की सगळं संपलं. माणसाच्या आयुष्यात संकट येतात, पण त्याला किती धीराने तुम्ही तोंड देताय, त्याचा सामना करताय ना, त्यावर तुमचं यश अवलंबून असतं. तेव्हा आपण हार पत्करायची नाही, सामना करायचा. निकी बाळा, तुझ्या अर्पिता दीकडे बघ. तिच्या वाटेला किती दुःख आली, पण हसत मुखाने तिने सामना केला. मला तरी असं वाटतं की तुम्ही दोघांनी एवढ्यात तरी हार मानायला नको. बाबा, अकॅडमी मधून कॉल आहे. गॉड नोज आता काय. अगं फोन तर घे ना आधी. हॅलो, आता का? ओके ओके ओके, मी येते. बाबा, दादा, मला आत्ता इन्स्टिट्यूट मध्ये जावं लागेल. आता कुठला अपमान बघायचा बाकी आहे? एक मिनिट. निकी मला सांग नक्की काय झालं आणि त्यांनी तुला कशासाठी बोलवलंय? बाबा, काही आयडिया नाहीये. बोलवलं तर जावं लागेल. आत्ता त्यांचं ऐकलं नाही तर इन्स्टिट्यूट मधून सुद्धा काढतील. मी जाऊन येते. निकी, आधी जेवून जा. आई, मी लगेच जाऊन येते. आले 1 मिनिट. कल्याणी, जरा तिच्या हातावर साखर दे. येते बाबा. बराच उशीर केला समीरने. त्यांना भूक लागली असेल, ताट वाढून ठेवते. शेवटी 2 चुली केल्यासच ना तू. यालाच घर तोडणं म्हणतात ग. नाही, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. समीरने हे सगळं फक्त माझ्या त्यांची भर करण्यासाठी केलं. आणि तू काय सांगतेस ग? तू जे काय सांगतेस ना ते मला पटणारही नाही, आणि मी घराच्या 2 चुली होऊ देणार नाही. सोड माझा समीर. आई प्लीज, पुन्हा अन्नाचा अपमान करू नकोस. तू त्या दिवशी चहा फेकून दिला होतास. आणि एका घरात 2 चुली झाल्या नाहीयेत. आणि जरी तुला वाटत असेल ना, तर त्या तू केल्यास. अर्पिता मॅडमला तू सांगितलंस चुलीला हात लावू नको म्हणून. अरे,
म्हणजे सगळा दोष माझा आहे तर हा हे सगळं आई, माझ्यामुळे नको ना वाद घालूस. मी वाद गोष्टी अजूनही आपल्या हातामध्ये आहेत. एकमेकांना घट्ट धरून राहिलो ना तर कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो आपण. आई, तुला माहितीये माझा किती जीव आहे तुझ्यावर. तू महत्वाची आहेस माझ्यासाठी आई. पण तू हे असं वागतेस ना, नाही सहन होत मला. त्रास होतो ग. हे बघ, तुझ्यासाठी मी चुकलोय ना, मला मान्य आहे. पण मुलांच्या चुका आईच पोटात घेते ना. इतकी साधी अपेक्षा करू नको का मी तुझ्याकडून. हे बघ, आजपर्यंत जे झालं ते झालं. हे सगळं आपण विसरून जाऊ आणि नव्यानं सुरुवात करूया. हे बघ, अर्पिता मॅडमनी केलेला स्वयंपाकाचा घास घ्या आणि सगळ्याची नव्याने सुरुवात करू आपण. हे तर माझा जीव गेला ना तरी पण मी हिच्या हातचं खाणार कधीच. आई तुम्ही काळजी करू नका, आपण समजावू त्यांना. ऑफिसमध्ये काय झालं? आई 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 इकडे. अगं का बोंबा मारतेस? इकडे बघ, सिलेंडर संपलाय. काय इकडे? अरे माझ्या कर्मा, याला सुद्धा आत्ताच जायचं होतं. ए चालेल, ऐक ना, बाहेर जा आणि कुठे सिलेंडर मिळतोय का बघ. अरे बाहेर आधीच सिलेंडरची बोंबाबोंब सुरू आहे, त्यात आपला पण गेलाय. जा ना, दुष्काळात 13वा महिना. जा जा जा. हिला पाठव, मी नाही जाणार. गिळायला हवंय ना, मग जा मुकाटानं. त्रास द्या फक्त सगळे. त्रास दे. दिदे, सिलेंडर खरंच नाही आलं तर स्वयंपाकाचं काय ग? बघू, करू काहीतरी. ए काम कर ना, चाळीत ना कोणाकडे असेल दुसरा सिलेंडर, विचार ना. हा असेल कोणाकडे, आणि आधी आपला नंबर लागला पाहिजे. जा जा जा. ठीक आहे, विचारते. हा त्या साव्यांना विचार, त्यांच्याकडे असतो दुसरा. हो हो, विचारते. बघितलं, तुमची ती अपशकुनी सून, तिचाच पायगुण आहे. झाली सुरुवात आता. तुमचं हनीमून पॅकेज. इथून पुढे तुमच्या हनीमूनचंच नाही तर तुमच्या संसाराचे डेस्टिनेशन हेच असणार आहे. सिक्युरिटी बाहेर काढायला. तुम्हाला माहिती आहे ना, कंपनीच्या बाहेरचा माणूस मला कंपनीत आलेला चालत नाही. बाहेर काढा. हे बघा, हे सगळं असं होणार हे अपेक्षित होतच ना आपल्याला. तुम्ही कशाला टेन्शन घेताय उगाच? हे सगळं माझ्यामुळे होतं. विराट सर तुमच्यावर राग करणार माहित होतं मला. आधी नचिकेत दादाची नोकरी, मग निकीचं ऍडमिशन,
एवढं पुरलं नाही त्यांना, म्हणून आता तुम्हाला त्रास देत आहेत ते. जे झालं ते झालं. आता त्याच्यावर विचार करून काही होणार आहे का? भूक लागली आहे मला. सॉरी, तुम्ही बसा ना, मी वाढलं जेवायला, तुम्ही बसा. तुम्ही खाल्लं? नाही, तुम्ही जेवून घ्या, मी खाईन नंतर. तुम्ही घ्या आधी. अहो तुम्ही खाऊन घ्या, तुम्ही सकाळपासून काही खाल्लेलं नाही. तुम्ही नाही खाल्लंय, तुम्ही खा. बरं, आपण एका ताटात जेवायचं का? म्हणजे तुम्हाला चालणार असेल तर. नाही, ताटं आहेत आपल्याकडे, पण परत धुवत चालेल मला. आणि मला तर चालेलच, कारण तुमच्या हातचं जेवण आहे. किती दिवसांनी जेवतोय माहिती. ते लास्ट टाइम आठवतं तुम्हाला, आपण त्या गार्डन मध्ये बसलो होतो, मटकीची भाजी होती. हा ते कमाल झाली होती. क्या बात है. चव आहे तुमच्या हाताला खरंच. वाव. इतक्या टेन्शन मध्ये सुद्धा तुम्ही इतके शांत कसे काय? सोपं आहे. 3 कारण आहेत. पहिलं म्हणजे हे असं काहीतरी होणार हे आपल्याला अपेक्षित होतच, त्यामुळे असं शॉक बसण्यासारखं काही नाही आहे याच्यामध्ये. दुसरं म्हणजे जे झालं ते आपल्या कंट्रोलच्या बाहेरच आहे, आपण काहीच करू शकत नाही. आणि दुसरं म्हणजे इथून पुढे आयुष्यात माझ्या कुठलाही वाईट प्रसंग आला तरी तुम्ही माझ्या सोबत असणार आहात, माझी ताकद बनून, याची खात्री आहे मला.